हाय फ्रेंड्स, सणासुदीचे दिवस चालू आहेत आणि मग घरामध्ये पाहुण्यांचं आगमन अगदी अचानकच होतं. तर ह्या अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडतो. तर इथे मी आज एक व्हेज थाळी दाखवलेली आहे. अगदी झटपट बनते. यामध्ये गोडाचा पदार्थ आहे, पातळ भाजी आहे, झटपट बनणारा जिरा राईस आहे, सुकी भाजी आहे. तर अशी ही झटपट बनणारी व्हेज थाळी आज आपण पाहणार आहोत. अगदी पटकन बनते आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही पाहुण्यांनाही नक्कीच देऊ शकता. तर अशी ही व्हेज थाळी आज आपण पाहतोय. कशी बनवायची ते मी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपी बघूयात. तर थाळीची सुरुवात आज आपण कुकर लावून करणार आहोत. तर आपल्याला डाळ तडक्यासाठी ही डाळ लावायची आहे आणि आपण सुकी बटाट्याची भाजी बनवणार आहोत, त्यामुळे हे बटाटेही उकडून घ्यायचे आहेत. तर इथं आपण कुकरच्या डब्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे, पाव वाटी इथे मी मूग डाळ घेतली आहे आणि पाव वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. तर दाल तडका आपण मिक्स डाळींचा बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत. आता ह्या डाळी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर हे प्रमाण मी साधारण 3 ते 4 लोकांसाठी व्यवस्थित पुरेल असं बनवलेलं आहे. तर डाळी आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या. 2 ते 3 पाण्याने डाळी स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये मी पाणी ओतणार आहे. तर साधारण 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी ओतते. सोबतच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत, थोडीशी हळद घालतोय डाळीला रंग छान यावा आणि यामध्ये हिंग घालणार आहोत. तर हिंग मी चिमूटभरच घातलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत, यामुळे डाळ आपली छान मऊसूत शिजते, त्यामुळे यामध्ये तेल घालायला विसरू नका. आता दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये मी मोठे 3 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर बटाट्यांमध्ये मी साधारण एक अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे. तर आता आपण कुकर लावून घेणार आहोत. कुकरमध्ये खाली मी तळाला 1 ग्लासभर पाणी ओतत आहे. यामध्ये आता कढीमध्ये व्यवस्थित हे दोन्ही डबे नीट अडकवायचे. डाळ मी खालच्या बाजूला घातलेली आहे आणि हे कुकरमध्ये घालून आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. गॅसवरती लो फ्लेमवरती आपण साधारण 3 ते 4 याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये डाळही व्यवस्थित शिजते आणि बटाटेही व्यवस्थित उकडले जातात. तर आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण इकडे बासुंदीची तयारी करूयात. तर इथे मी 1 लिटर फुल फॅट क्रीमचं दूध घेतलेलं आहे. तर हे गाईचं दूध आहे. हे दूध मी छान उकळून घेणार आहे. तर तुम्ही लो गॅसवरती किंवा हाय फ्लेमवरती हे उकळून घेतलं तरीही चालेल. तर तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटामध्येच याला छान अशी साई आलेली आहे. हे उकळायला लागलेलं आहे. तर हे आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हे थोडंसं थंड करून घेऊयात. थंड केल्यामुळे काय होतं, याला एक छान साईची जाडसर लेअर येते आणि बासुंदीमध्ये ती खूप छान लागते. बासुंदी घट्ट यायला मदत होते. तर आता आपण जे दूध उकळून घेतलेलं त्यातलं मी अर्धा वाटी दूध बाजूला काढून घेते. आता एक कढई ठेवलेली आहे, जाडबुडाची कढई घेतलेली आहे मी. यामध्ये साधारण आपण 2 चमचे तूप घेणार आहोत. अगदी साजूक तूप आहे आणि यामध्ये आपण जे बाहेर काढून ठेवलेलं दूध होतं, वेगळं दूध होतं, ते यामध्ये ओतणार आहे. तूप आणि दूध व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. 1-2 मिनटं हे व्यवस्थित उकळूनही घेणार आहोत. तर दूध व्यवस्थित एकजीव झालं की यामध्ये आपण पाव कप मिल्क पावडर घालणार आहोत. तर इथे आपण इन्स्टंट खवा बनवून घेणार आहोत मिल्क पावडरचा आणि याची बासुंदी बनवणार आहोत. अगदी झटपट बनते, पण चवीला आपली जशी दूध आटवलेली बासुंदी असते तशीच लागते. तर मिल्क पावडर घातल्यानंतर हे व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करत राहायचं. याच्या गाठी होतात, त्यामुळे हे कंटिन्युअस मिक्स करत राहायचं. हे जे तुम्ही कंटिन्युअस मिक्स करत राहाल तेव्हा 2 ते 3 मिनटामध्ये हे असं घट्टसर व्हायला सुरुवात होते. हे आपल्याला छान घट्टसर करून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही करायचं. आपला जो खवा असतो रेग्युलर त्यापेक्षा थोडंसं कमीच घट्ट ठेवायचं आहे. पण हे असं कढईचं बूड सोडायला पाहिजे. तर हे कढईचं तळ सोडायला लागलेलं आहे. तर यामध्ये आता आपण हे गरम केलेलं दूध घालणार आहोत. साई सकट घातलेलं दूध आहे मी. या साईमुळे आपल्या बासुंदीला घट्टपणा यायला छान मदत होते. तर आपण आता ही साई यामध्ये मोडून घेणार आहोत, छान मिक्स करून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कधी कधी काय होतं की मिल्क पावडरचा हा जो खवा बनवलेला आहे त्याच्या गाठी होऊ शकतात, त्यामुळे हे कंटिन्युअस मिक्स करत घ्यायचं. आणि आपण जी बासुंदी बनवताना कडेला जी दुधाची खरवड आलेली असते किंवा जे दूध जमा झालेलं असतं तेही आपण दुधामध्ये मिक्स करत राहतो, तसंच याही प्रोसेसमध्ये करायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याला एक उकळी आणून द्यायची. तर ह्याला एक छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे मी काजू आणि बदामाचे काप टाकलेले आहेत. तर काजू आणि बदामाचे काप टाकल्यानंतरही मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि याला छान उकळी येऊन देणार आहे. यामध्ये मी 2 ते 3 केशराच्या काड्या टाकते. याने आपल्या बासुंदीला कलर छान येतो.
दुधाला आपल्या छान 2 ते 3 उकळ्या आलेल्या आहेत. आता यामध्ये आपण गोडीनुसार साखर टाकणार आहोत. तर इथे मी 5 मोठे टेबलस्पून साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर पुन्हा दूध थोडंसं पातळसर होतं, कारण साखर विरघळल्यानंतर त्यातलं मॉइश्चर रिलीज होतं. तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. साखर व्यवस्थित विरघळून घेणार आहोत. तर साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर आपण याची एक छान उकळी काढून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियमच ठेवलेली आहे. आता मिल्क पावडर जशी जशी थंड व्हायला लागते, जसा जसा तो खवा थंड व्हायला लागतो, ही बासुंदी थंड व्हायला लागते, तशी तशी ही अजून दाटसर होते. त्यामुळं यापेक्षा आपण जास्तही आटवणार नाही आहोत, कारण ही जशी थंड होईल तशी भरपूर दाटसर होते. तर इथे आपली बासुंदी ऑलरेडी भरपूर आटलेली आहे, त्यामुळे आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि ही फ्रीजमध्ये छान 2 ते 3 तास थंड व्हायला ठेवणार आहोत. तर आपली बासुंदी थंड होते तोपर्यंत आपण झटपट असा जिरा राईस करून घेणार आहोत. हा जिरा राईस आपण कुकरमध्येच करून घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. लॉंग ग्रेन तांदूळ आहे हा. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही तांदूळ यूज करू शकता. तर हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. 2 ते 3 पाण्याने हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हा तांदूळ आपण झटपट वापरणार आहोत. हा भिजवून ठेवणार नाही आहोत. तर 2 ते 3 पाण्याने हा स्वच्छ धुवून घेतला की यामधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं. हे पाणी सगळं मी निथळून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून ठेवते. अगदी तांदूळ भिजेल इतकंच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. जास्त पाणी नाही घालणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की अगदी तांदूळ भिजेल इतकंच मी पाणी घातलेलं आहे. तर आता हा तांदूळ साईडला ठेवूयात आणि गॅसवरती मी एक कुकर ठेवलेला आहे. यामध्ये साधारण 1 चमचाभर मी साजूक तूप घालते. तुम्ही या जागी तेल घातलं तरीही चालेल. आता यामध्ये खडे गरम मसाले घालणार आहोत. तर 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 मिरी, 1 वेलची, थोडासा दालचिनीचा तुकडा, सोबतच 1 तमालपत्र आणि भरपूर सारी जिरी मी यामध्ये घालते. जिरी जास्त घातली तरीही चालेल. तर हे व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत. जिरी छान तडतडली पाहिजे. आता यामध्ये आपण जो तांदूळ भिजवून ठेवलेला होतो तो यामध्ये घालणार आहोत. यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि तांदूळ घालून घ्यायचा आहे. तांदूळ आपण आधी जास्त वेळ भिजत ठेवलेला नव्हता. आता तांदूळ घातल्यानंतर हा तांदूळ आपण या तुपावरती व्यवस्थित छानपणे परतून घेणार आहोत. 1-2 मिनटं व्यवस्थित हा तांदूळ तुपावरती परतून घ्यायचा. आता यामध्ये पाणी घालणार आहोत. तर 1 वाटी तांदळासाठी मी 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. तर पाणी घातल्यानंतर तांदूळ व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. साधारण पाव चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यासोबत आपण भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायचं आणि कुकरची लीड लावून घ्यायची आणि याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर साधारण मीडियम फ्लेमवरती ह्याच्या आपण छान 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर इकडे आपली डाळ छान शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता की छान मऊसूद अशी शिजलेली आहे. तर आपण डाळ तडक्याची तयारी करून घेऊयात. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आपण इथे आधी कांदा परतायला घेणार आहोत. तडक्यासाठी आपण वेगळं तेल वापरणार आहोत. त्यामुळे आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. यामध्ये मी मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते घालणार आहोत. अगदी हे छान बारीक जेवढे होतील तेवढे बारीक चिरून घ्यायचे आणि हे कांदे आपण छान गुलाबीसर रंगावरती परतून घेणार आहोत. तर या तेलामध्ये आपण लो गॅसवरती हा छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. 1-2 ते 3 मिनिटांमध्येच आपला कांदा छान गुलाबीसर रंगाचा व्हायला लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला कांदा पूर्ण करपवायचा नाही आहे, पण हा छान थोडासा परतला गेला पाहिजे, शिजला गेला पाहिजे. तर कांदा छान शिजल्यानंतर यामध्ये मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो घालणार आहे. टोमॅटोही आपल्याला छान मऊसूद असा शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे मी यावरती थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकल्यामुळे आपला टोमॅटो व्यवस्थित छान शिजला जातो, पटकन शिजला जातो. तर कांदा आणि टोमॅटो मी तेलावरती छान परतून घेते. 1-2 ते 3 मिनिटांमध्येच आपला टोमॅटो छान मऊसूद शिजला जाईल. तर हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. आपण हे साईडला करून घेणार आहोत आणि आता याच तेलामध्ये मी सुखे मसाले घालणार आहे. तर मी इथे टाकते अर्धा चमचा हळद. आपण डाळ शिजवतानाही हळद टाकलेली होती त्यामुळे थोडीशीच टाकते. 2 चमचे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकते, 2 ते 3 चमचे, आणि सोबतच टाकतोय 1 चमचा आपण गरम मसाला. छोटे चमचे आहेत त्यामुळे मी 2 ते 3 चमचे टाकलेले आहेत. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 चमचा इथे मी धने पावडर टाकलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. तर तेलावरती आपण हे मसाले 1-2 मिनटं छान परतून घेणार आहोत. तर मसाले आपले छान परतले गेलेत. आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालणार आहोत. तर डाळ आपली व्यवस्थित मऊसूद शिजलेली होती त्यामुळे मी ती अजिबात रवीने गोठून घेतलेली नाही आहे.
ही न घोटता घेतलेली डाळ आहे. तर ही डाळ आपण ह्या मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ही आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग यामध्ये आपण हवंय तेवढं पाणी घालणार आहोत. आता तूर डाळ आणि मसूर डाळ थंड झाल्यानंतर अजूनच थोडी घट्ट होते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण इथे योग्य टाकायचं. जास्त थोडंसं पातळ झालं तरी टेन्शन घेऊ नका. जशी जशी ही थंड होईल तसा तसा दाल तडका अजूनच थोडासा घट्ट व्हायला सुरुवात होते. तर पाणी टाकल्यानंतर आपण ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता यावरून मी छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि याला छान 1-2 उकळ्या काढून घेणार आहे. तर गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवते. कोथिंबीर आपण डाळीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि याची एक उकळी काढून घेणार आहोत. डाळ आपली उकळतीये तोपर्यंत आपण इथे तडक्याची तयारी करून घेणार आहोत. तर एका तडका पात्रामध्ये मी 1-2 चमचे तेल घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपही घालू शकता. तेल व्यवस्थित छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरी टाकणार आहोत. जिरी छान तडतडली की मी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्यामुळे यामध्ये घालते. सोबतच 1-2 मिरच्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, त्या मी यामध्ये टाकते. 2 सुक्या मिरच्या मी तडक्यासाठी वापरलेल्या आहेत त्या यामध्ये घालते. गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग लाल तिखट टाकायचं. तर लाल तिखट मी साधारण 1 चमचाभर घातलेलं आहे. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि आपली डाळ व्यवस्थित उकळल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये आपण तडका टाकणार आहोत. तडका टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवणार आहोत आणि ही व्यवस्थित तडक्यासोबत मिक्स करून घेणार आहोत. तडका टाकल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईवरती झाकणही ठेवू शकता. त्यानेही एक छान स्मोकीचा फ्लेवर येतो डाळला. तर आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. डाळ आपली छान उकळलेली आहे आणि छान दाटसरही झालेली आहे. तर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि ती साईडला ठेवणार आहोत. तर आपला दाल तडका रेडी आहे. आपण आता उकडलेल्या बटाट्यांची छान सुकी भाजी बनवून घेणार आहोत. बटाटेही आपले छान शिजलेले आहेत. आता इथे आपण एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत. 5-7 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 5-7 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. कमी तिखटवाल्या आहेत, तुमच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. सोबतच एक मूठभर मी यामध्ये कोथिंबीर टाकते. याला छान रंग येतो आणि हे सगळं आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर याची एक छान बारीक पेस्ट करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरेही टाकले तरीही चालतील. आता कढईमध्ये मी 1-2 चमचे तेल घालणार आहे आणि तेल व्यवस्थित गरम करून घेणार आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक उभा पातळ चिरून घेतलेला होता तो यामध्ये घालणार आहोत. कांदा आपल्याला छान थोडासा परतून घ्यायचा आहे तेलावरती. हा छान मऊसूत करून घ्यायचा आहे. तर तेलावरती हा छान 1-2 मिनटं परतून घ्यायचा. साधारण 1-2 मिनटामध्येच आपला कांदा छान मऊसूत झालेला आहे आणि याचा रंगही बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता हा कांदा आपण इथेच तेलामध्ये साईडला करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा मोहरी. मोहरी छान व्यवस्थित तडतडून द्यायची. मोहरी जर व्यवस्थित तडतडली नाही तर आपल्या भाजीला कडू फ्लेवर येऊ शकतो, त्यामुळे मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची. ही तडतडली की यामध्ये आपण 1 चमचा जिरी टाकणार आहोत. जिरी ही व्यवस्थित तडतडून द्यायची. आता यामध्ये तयार केलेलं आपण हिरव्या मिरचीचं वाटण घालणार आहोत. तर साधारण हे 1-1.5 चमचा वाटण झालेलं आहे. हेही आपण या तेलावरती व्यवस्थित परतून घेणार आहोत. तर तेलावरती 1-2 मिनटं हे व्यवस्थित परतून घेतलं की यावरती आपण हळद टाकणार आहोत. हळदीने कलर छान येतो, त्यामुळे आपण इथे 1 चमचा हळद टाकलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट परतून घ्यायचं. हिरवी मिरची त्यामुळे छान परतली जाते. आता मी उकडलेल्या बटाट्याची साल काढून याचे असे चौकोनी काप करून घेतलेले होते. छोट्या मध्यम आकाराचे काप करून घेतले ते आपण यामध्ये टाकणार आहोत. तर हे काप टाकल्यानंतर आपण व्यवस्थित हे मसाल्यांसोबत मिक्स करून घेणार आहोत. वरून मी छान थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते. चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत. व्हिडिओ चुकून स्किप झालेला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून याची आपण एक वाफ काढून घेणार आहोत. बटाटे आपले ऑलरेडी उकडलेले आहेत. कांदा पण छान परतून घेतलेला आहे, त्यामुळं ही भाजी बनवायला वेळ लागत नाही. तर आपण झाकण ठेवून यावरती एक वाफ काढून घ्यायची आणि 1-2 मिनिटामध्ये गॅसची फ्लेम बंद करायची. तर आपला गोडाचा पदार्थही तयार आहे. दोन्ही भाज्या तयार झालेल्या आहेत. राईस तयार झालेला आहे. तर आपण आता चपाती लाटाई घेणार आहोत. तर इथे मी गव्हाच्या कणकेची
एक छोटासा गोळा घेतलेला आहे, गव्हाच्या पिठामध्ये बुडवून हा छान लाटून घ्यायचा. आता यावरती थोडंसं तेल लावून घेणार आहोत. सोबतच यावरती थोडंसं सुकं पीठ टाकायचं, त्यामुळे याचे पदर एकमेकांना चिटकत नाहीत. आता याचे मी घडी घालून यावरती थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि वरून पीठ लावून घेणार आहे आणि याचा छान असा गोळा करून घेणार आहे. तर तुम्हाला घडीची चपाती जर लाटता येत नसेल तर मी छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओही टाकलेले आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या मी बनवून दाखवलेल्या आहेत. तुम्ही त्याही पाहू शकता. तुम्हाला आवडल्या तर त्याही रेसिपींना तुम्ही नक्कीच लाईक करा. तर व्यवस्थित कडा लाटत लाटत आपण एक मध्यम आकाराची इथे चपाती लाटून घेतलेली आहे. आता आपण ही व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर तवा ऑलरेडी मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला होता. तवा छान गरम झाला आहे. यावरती थोडंसं तेल टाकायचं, कारण पहिली चपाती तव्यावरती चिटकू शकते. आणि यावरती आपण ही तयार केलेली चपाती टाकणार आहोत. 1-2 मिनटं ही अशीच ठेवायची. याला छान असे बबल्स आले की आपण ही पलटून घेणार आहोत. तर मी इथे हाताच्या साहाय्यानेच पलटते. तुम्ही जर नवशिके असाल तर तुम्ही उलातनं घालून पलटली तरीही चालेल. ही व्यवस्थित हलवत आलटत पलटत आपण ही छान भाजून घेणार आहोत. ही छान फुगायला लागली की आपण यावरती एका साईडने तेल लावून घेणार आहोत आणि चपाती व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर आपली चपाती ही व्यवस्थित भाजली गेलेली आहेत. आपले सगळे पदार्थ तयार आहेत. तर आपण आता छान याची प्लेटिंग करून घेऊयात. तर अशी ही झटपट बनणारी व्हेज थाळी आज आपण पाहिली. वेळेचं योग्य नियोजन केलं तर ही थाळी बनवायला जास्त वेळ लागत नाही. इथे आपण छान झणझणीत असा दाल तडका बनवलेला आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेला आहे. घट्टसर अशी इन्स्टंट आपण बासुंदी बनवलेली आहे. मोकळा सुळसुळीत छान असा जिरा राईस बनवलेला आहे. सोबतच सुक्या बटाट्याची आपण छान भाजी बनवलेली आहे. सोबतच 2 गरमागरम टम्म फुगलेल्या आपण चपात्याही बनवून घेतलेल्या आहेत. त्याही आपण सर्व करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुरडई पापडही यासोबत तळून घेऊ शकता, लोणचं घालू शकता. इथे मी छान कांदा आणि मिरची सर्व करते. तर अशी ही छान गरमागरम व्हेज थाळी आपली तयार झालेली आहे. या सणासुदीच्या दिवसात अचानक जर तुमच्या घरात पाहुणे आले किंवा काही तुम्हाला सणासुदीच्या दिवसात चपाती भाजीचा झटपट बनणारा स्वयंपाक बनवायचा असेल तर तुम्ही ही अशी मस्त व्हेज थाळी बनवू शकता. अगदी झटपट बनते. वेळेचं योग्य नियोजन केलं तर ही थाळी बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर अशी ही झटपट बनणारी थाळी तुम्ही या सणासुदीच्या दिवसात नक्कीच बनवून पहा. कशी झालेली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि याची लिंक तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.